नमस्कार मित्रो, आज 27 फेब्रुवारी 2024. आता वाजले सकाळचे 10:30. शुभ सकाळ सर्वांना. आपण आलो पाळेश्वर महादेव मंदिर. हे सगळ्यात आमच्या इथे दिग्रसला पुरातन मंदिर आहे महादेवाचं, पाळेश्वर. आमच्या लहानपणी आम्ही इथे खेळायचो छान या मंदिरामध्ये. इथे यायचो दर्शनाला. म्हणून मी म्हणलं इथचा एक व्हिडिओ काढू आपण. पाळेश्वर महादेव संस्थान दिग्रस इथे आलो आहे आपण. पहिले आमच्या लहानपणी काहीच सुधारणा नव्हती, आता खूप छान मंदिर झालं आहे. हा सात्विक आला. हा सात्विक विनायक शिंगतकर, आमच्या विनूचा मुलगा आहे हा. तुझं नाव का बाबा? मी गोलू राठोड, देवनगर मधला. गोलू राठोड, देवनगर. दर्शनासाठी आला होता ना? दर्शन छान घेतले. छान छान छान. धन्यवाद. हा, हो, ठीक आहे. हे महादेवाची पिंड आहे मित्रो. छोटीशी नंदी आहे. हे त्रिशूळ आहे. वृंदावन आहे. आणि ही विहीर आहे मित्रो, पाण्याकरिता ही विहीर आहे. इथे आता व्यवस्था झाली छान. चला जाऊ आपण आतमध्ये. मंदिरामध्ये आलो आपण की हा फोटो तुलसीदासाचा आहे. हे मन आकर्षून घेतं आपलं. इतका सुंदर फोटो आहे बघा. आणि याच्यामध्ये पण, या मंदिरामध्ये पण छोटे मोठे कार्यक्रम होतात. खाली हॉल आहे, मंदिरावर आहे, खाली हॉल आहे, तिथे कार्यक्रम छान होतात. आणि हे मंदिर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम नमस्ते रुद्रमन्य कुंजुकैकहिर् महाभव्यं ध्यानं समर्पयामि. ओम नमः शिवाय पार्वती पते हर महादेव. ओम नमः शिवाय पार्वती पते हर महादेव. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव. पूर्वमुखी मूर्ती आहे. हा, पूर्वमुखी ज्योतिर्लिंग आहे. हे पूर्वमुखी ज्योतिर्लिंग आहे मित्र. आणि नवसाला पावणारा महादेव आहे. फार पुरातन आहे. प्रदक्षिणा नाही मारता येत इथं. अर्धी आहे ना. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा मारत नसते म्हणते. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा. खूप पुरातन मंदिर आहे मित्र होय.
हो हो. मारुती मंदिर आहे मित्र. जय श्रीराम. पवनपुत्र राम भक्त हनुमान की जय. तुम्हाला मी म्हणलो होतो मित्र, हे बघा, हे हॉल आहे. आताच जेवायची व्यवस्था आहे, कार्यक्रमाची व्यवस्था आतमध्येच आहे. आणि इथे छोटे मोठे छान कार्यक्रम होतात या पाळेश्वर मंदिरामध्ये. आणि धावंडा नदीच्या तीरावर आहे मित्र, काठावर आहे. कळसाचं दर्शन घेऊन घ्या मित्र. चला, आता मी तुम्हाला, हे झालं मित्र मंदिराची शूटिंग. आता मी आलो मामाकडे. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये थोडक्यात माझं बालपण कुठं गेलं ते दाखवतो मी तुम्हाला. मित्रो, आपण आलो मामाच्या घराजवळ. या गल्लीमध्ये बापा मित्र होय, त्यावेळेस, आता सिमेंट रोड झाला, त्यावेळेस मातीचा रोड होता. या गल्लीतून पण यायचो आम्ही. इथून चालू झालं आमच्या मामाचं घर. आता हे मामाचं घर आमचं खूप दिवसापासून लावून आहे. आता मामा मामी गेले, मामा मामी नाही आहे आता. हे घर आहे, हे मोठ्या मामाचं घर आहे. गजानन शिंगतकरचं घर आहे, आमचा मामे भाऊ. मोठे मामा इथंच राहत होते, ते पण वारले आता. हे आमच्या, हे पण मामाचंच आहे आमच्या. हे कोठा होता मित्र, याच्या पाठीमागं कोठा होता. खूप गुरं ढोरं होते मामाकडे. हे इथून कोठ्या, हे कोठ्याचा रस्ता होता. आता गुरं ढोरं काहीच नाही राहिले, बंद करून टाकलं. हे मामाची प्रॉपर्टी आहे. हे पण मामाचंच आहे. आणि हे बघा मित्र, मामाच्या घराला लागूनच विमला देवी मातेचं मंदिर आहे. हे बघ, विमला देवी संस्थान. चला जाऊया आतमध्ये. विमला देवी. प्रदक्षिणा मारू मित्र. नाही का, प्रदक्षिणा मारायला जागा नाही म्हणते. हे जे दिसून राहिले, ही विमला देवीचे वडील आहे.
यांना पाहिलं मी. आणि ह्या आई आहे. हे नंदेश्वर महादेवाची पिंड आहे आणि हे बाप्पा आहे. हे बाप्पा या गल्लीतून आम्ही यायचो मित्र मामाच्या घरी. ही गल्ली दिसून राहिली सरळ मेन रोडला टच होते समोर. या गल्लीतून यायचं आणि हे आमच्या मामाचं घर. हे मामी उभे आहे आमच्या. हो. आणि या गल्लीमध्येच मित्र माझं बालपण बरंच गेलं. उन्हाळा दर उन्हाळ्याला यायचं मामाकडे थांबायचं. पहिले इलेक्ट्रिक पोल हे गोल होता आमच्या वेळेस. आता हे नवीन इलेक्ट्रिक पोल टाकला. या पोलला धरून खेळायचो आम्ही. हो हे बा हे सदाई बीजी गजानन शिंगतकर. मित्र व्हिडिओ फार मोठा झाला आपला. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता इथेच थांबू. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. हर 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 महादेव. जय श्रीराम. जय बाळूमामा.